नमस्कार मित्रांनो, तुम्ही कितीही व्यस्त असलात किंवा तुम्हाला कितीही कंटाळा आला असला तरी आजचा हा विषय शेवटपर्यंत समजून घेणं प्रत्येक नागरिकांसाठी, पालकांसाठी आणि शासनासाठी अत्यंत गरजेचे आहे. कारण हा प्रश्न फक्त एका परीक्षेचा किंवा निकालाचा नाही. हा प्रश्न आपल्या देशाच्या भविष्याचा आणि आपल्या मुलांच्या अस्तित्वाचा आहे. आज भारतातील शिक्षण व्यवस्थेत पसरलेली कोचिंग माफिया आणि डम्मी स्कूलची वाळवी आपल्या संपूर्ण शिक्षण पद्धतीला आतून पोखरत चालली आहे. काही वर्षापूर्वी वैद्यकीय प्रवेशासाठी नीट आणि इंजिनिअरिंगसाठी जी यांसारख्या केंद्रीय परीक्षा आणि बहुपर्यायी प्रश्न म्हणजेच MCQS पद्धत आणली गेली. हे सर्व वर पाहता अत्यंत पारदर्शक आणि योग्य वाटत होते. पण दुर्दैवाने याच व्यवस्थेने हजारो कोटींच्या अशा कोचिंग इंडस्ट्रीला जन्म दिला, जिने आज एका समांतर आणि हिंस्र व्यवस्थेचे रूप धारण केले आहे. नुकताच समोर आलेला नीट परीक्षा घोटाळा हा काही अचानक घडलेला अपघात नाही. हा तर या कोचिंग माफियांच्या व्यावसायिक महत्वाकांक्षेचा आणि वर्षानुवर्षे सुरू असलेल्या छुपेपणाचा अत्यंत भयानक असा स्फोट आहे. आज बालवाडीपासून 11वी आणि 12वीच्या नियमित शाळा कॉलेजांना या कोचिंग माफियांनी पार निरुपयोगी ठरवून टाकले आहे. काही संस्थांना अनुदान देऊन ज्या स्कूलना परवानगी दिली आहेत ते फक्त आणि फक्त शासनाच्या शाळा यांचा गळा घोटण्यासाठी. कारण सुसज्ज अशी प्रायव्हेट स्कूल जेव्हा पालक बघतो तेव्हा त्याला एकच वाटते, मला शिकता नाही आले पण माझा मुलगा चांगल्या शाळेत शिकला पाहिजे. या भावनिक विचाराच्या बुरक्याखाली प्रचंड फी आकारून पालकांच्या भावनांचे खेळ मांडला आहे या सरकारने. होय, सरकारने आज शासनाच्या शाळा बंद पडून मुलं प्रायव्हेट शाळेत शिकत आहेत आणि त्या शाळा कोचिंग सेंटर ही त्याचीच आहेत. मग सांगा, एक बाजूला शासन म्हणतंय मराठी शाळा वाचल्या पाहिजेत आणि दुसऱ्या बाजूला प्रायव्हेट स्कूलना बिन अडथळा परमिशन देऊन शासनाच्या शाळांची हत्या आणि शिक्षणाच्या नावाखाली लोकांच्या खिशावर डल्ला मारला जातो. खरं तर शिक्षणाचा बाजार थांबवला आहे तो म्हणजे गोवा राज्याने. इथे सरकारी शाळेव्यतिरिक्त बाकी सर्व बाबींवर परवाना दिला जात नाही. त्यामुळे शिक्षणाची गुणवत्ता आणि शिक्षणाचे बाजारीकरण संपूर्ण नाहीस झालंय. त्यांचा तरी आदर्श घ्या. या व्यावसायिक शर्यतीत टिकून राहण्यासाठी पालकांच्या मनात भीतीदायक वातावरण निर्माण केलं जात आहे आणि मुलाला कोचिंगला घातले नाही तर त्याचे आयुष्य उद्ध्वस्त होईल या भीतीचा गैरफायदा घेऊन पालकांकडून लाखो रुपयांची फी उकळली जाते. यात सर्वात घातक ठरली आहे ती म्हणजे डम्मी स्कूल संस्कृती. विद्यार्थी कागदावर कॉलेजमध्ये असतात पण प्रत्यक्षात 10 ते 12 तास कोचिंग सेंटरच्या बंद खोलीत घालवतात. कॉलेज प्रशासन ही हजेरी आणि प्रॅक्टिकलची गुण मॅन्युप्युलेट करून या अद्भुत युतीत सामील होते. जेव्हा शिक्षणातून शाळा आणि नैतिकता गायब होते तेव्हा तिथे गुन्हेगारी प्रवृत्तींना मोकळे रान मिळते. जेव्हा एखादी कोचिंग संस्था पालकांकडून कोट्यावधी रुपये उकळते तेव्हा बाजारात स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी त्यांना कोणत्याही परिस्थितीत टॉपर दाखवावेच लागतात. जेव्हा हे कष्टाने आणि गुणवत्तेने शक्य होत नाही तेव्हा कोचिंग माफियांचे हात थेट परीक्षा घेणाऱ्या यंत्रणा, छपाई कारखाने आणि परीक्षा केंद्रांपर्यंत जाऊन पोहोचतात. आदल्या रात्री प्रश्नपत्रिका लीक करणे, एकाच परीक्षा केंद्रावरून संशयास्पद शेकडो विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळणे किंवा गुप्त ठिकाणी उत्तरपत्रिका पाठ करून घेणे, हा सर्व प्रकार एका रात्रीत घडलेला नाही. दरवर्षी होणाऱ्या किरकोळ तक्रारींकडे प्रशासनाने डोळेझाक केली. म्हणूनच या माफियांचे धाडस इतके वाढले की आज संपूर्ण देशाच्या परीक्षा यंत्रणेचे धिंडवडे निघाले आहेत. विचार करा, जर वैद्यकीय प्रवेश परीक्षेत इतकी मोठी संघटित गुन्हेगारी चालत असेल तर सध्या देशात सुरू असलेल्या इतर स्पर्धा परीक्षा, सरकारी नोकर भरती आणि व्यावसायिक परीक्षांचे काय? तिथेही पडद्यामागे असेच घोटाळे सुरू असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्या देशात विद्यार्थ्यांचा निकाल त्याच्या अहोरात्र घेतलेल्या कष्टावर नाही
तर पालकांच्या बँक बॅलन्सवर आणि माफियांच्या सेटिंगवर ठरू लागतो. तिथे प्रामाणिकपणाचा आणि गुणवत्तेचा उघड खून होतो. उद्या याच सिस्टम मधून बाहेर पडलेले डॉक्टर आणि इंजिनियर देशाचे भवितव्य घडवणार असतील तर त्यांच्या पात्रतेवर आणि नैतिकतेवर विश्वास कसा ठेवायचा. आता वेळ निघून चालली आहे. केवळ वरवरची चौकशी करून किंवा परीक्षा रद्द करून हा प्रश्न सुटणार नाही. तुम्हाला आम्हाला या आजाराच्या मुळावर घाव घालावा लागेल. नुसती शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेऊन काही होणार नाही. शिक्षणाची तळमळ असणारा अभ्यासू व्यक्ती त्या ठिकाणी यावा लागेल, तेव्हाच भविष्य बदलेल. नाहीतर असंच मेंढरासारखं दिल्लीच्या जंतर मंतर मध्ये ज्याची डोकी आणि हाडं मोडून आपण स्मशानात गेलो ना तरी कोणाला काही फरक पडणार नाही. त्यासाठी प्रशासनाची तशी मानसिकता असायला पाहिजे. राजकारणात वोट विकत घेऊन येणारे नेते समाज घडवू शकणार नाही, तर ते स्वतःचे पोट आणि झोळी भरण्यातच धन्यता मानते. म्हणून हे सर्व थांबवण्यासाठी डम्मी स्कूलचा तात्काळ पाठपुरावा करून त्यांचे परवाने रद्द करा. 11वी आणि 12वीच्या नियमित कॉलेज शिक्षणाचे महत्व पुन्हा प्रस्थापित करा. कोचिंग क्लासेसवर कडक कायदेशीर नियंत्रण आणा. त्यांच्या अवाजवी जाहिराती, खोटे दावे आणि अवाढव्य फी आकारणीवर शासनाने तातडीने चाप लावला पाहिजे. शिक्षणाचे व्यापारीकरण थांबवा. नफेखोरीसाठी मुलांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या या शिक्षण सम्राटांची मक्तेदारी मुळासकट उकळून फेकून दिली पाहिजे. शेवटी पालकांनो आणि विद्यार्थ्यांनो, प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या माझ्या तरुण मित्रांनो, तुमच्या कष्टाची किंमत या भ्रष्ट व्यवस्थेमुळे कमी होऊ देऊ नका. आणि पालकांनो, आपल्या मुलांच्या पाठीवर कष्टाची थाप द्या. माफियांच्या जाहिरातींना तुम्ही स्वतः बळी पडू नका. लोकशाही आणि न्याय व्यवस्थेने जर आता ऐतिहासिक आणि अत्यंत कठोर पावले उचलली नाहीत तर देशातील सर्वसामान्य आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांचा व्यवस्थेवरून विश्वास पूर्णपणे उडेल. हीच ती वेळ आहे उठण्याची, बोलण्याची आणि या भ्रष्ट शिक्षण माफियांविरुद्ध एकत्र उभे राहण्याची. चला तर मग, शिक्षणाचा हा व्यापार बंद झालाच पाहिजे. त्यासाठी निश्चितपणे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला, हा व्हिडिओ सर्व आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा. तसेच अजून आपल्याला याबद्दल काय वाटतं व्हिडिओच्या खाली कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.